अगं 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 साजणी, अगं ए प्रिये, ए कारभारणी, अगं थांबती का? ए आता रे पुन्हा भांडण नाही ग, जाऊ दे ना, एकत्र गेलात ना ते मनातली समजी जळमट बाहेर पडू दे. लखुमाईचा राग रंगादाचा काढेल, तू बेंगोर रा. चल आपण ही फुलं ना गोळा करू. कशाला? अगं कामाला येतील. उमे, अगं सखू कुठे आहे? आणि लखुमाई पण कुठे दिसत नाही. सखू लखुमाईला घेऊन कुठे गेली आहे का? हो, सखू आणि पांडूचं चाललं होतं बाई काहीतरी. तुम्हाला सांगते सासूबाई, सखू आणि पांडू लखुमाई आणि रंगादादांमधलं भांडण पूर्ण मिटवूनच येणार आहेत म्हणे. मनावरच घेतलंय दोघांनी. आणि मला तर गोडधोड करून ठेव असं सांगून गेलेत. अगं काय सांगतेस? पोरांनी चंग बांधलाय म्हणजे यश घेऊन नक्कीच येणार बघ. अगं उमे, आपल्याला चांगलं मेहून झालं की ग? होय की? हा, चल करू काहीतरी छानस झटपट. चला. प्रिये, अगं ए प्रिये, अगं थांब ना. का ग्वाड वाटत म्हणून कारभारीन म्हणून? हा, माझ्याच भावना मला सांगू नका, त्या ठाऊक आहेत हो मला. नेहमी सारखं गोड गोड बोलून भुलवू नका मला. मी नाही बोलणार आहे तुमच्याशी. प्रिये, ठीक आहे, मला खरं सांग, खरंच का माझा अपराध एवढा मोठा आहे की तू तुझं देवत्व त्यागावं आणि रुसून बसावं, इथे यावं? तुमच्या सगळ्या गोष्टी मीच समजून घ्यायच्या, पण तुम्ही काहीच समजून घेणार नाही. हे योग्य आहे का? मुळीच नाही. आपण दोघांनीही एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे. पण पैजेच्या बाबतीत जर बोलशील तर तू उगाच सखूवर नको का रागावू. अहो, मी सखूवर कशी रागवेन? आणि तुम्ही पैज वगैरे काही जिंकलेला नाही. उलट तुमच्या आधी मीच सखूच्या घरी राहिले, माहेर पण अनुभवलं. माझा सखूच्या कुटुंबावर अजिबात राग नाही. अगं मग हे भांडण नेमकं आहे तरी कशावरून? माझा मुद्दा हा आहे की सखू तुम्हाला जीव लावते त्यावेळी ती तिची सगळी नाती सुद्धा जपते. तिच्या उमाईला जपते, आजीला सांभाळते, बाप्पांना सुद्धा धरून असते. पण तुमचं काय? तुम्ही करता का तसं? साधं पूर्ण सत्य सुद्धा बायकोला सांगत नाही. नाही प्रिय, हे मात्र मला तुझं पटत नाही. हा, कदाचित मी कधीतरी तुला अर्धसत्य सांगितलं असेल, पण ते केवळ आणि केवळ तुझं मन राखण्यासाठी. बघितलंस ना, सखूने मला तुझ्या अगोदर आंबेडाळ भरवली. हे मी तुला का नाही सांगितलं? तुला वाईट वाटू नये म्हणूनच ना. अगं त्रिभुवन जे मान्य करतं ते तू कशी विसरतेस? त्रिभुवन काय? नारी मज बहुवसती, पण प्रीती तुझवरती. जात्यांना फुल दे.
तर त्या दोघांना एकटा राहू तिथं.